राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत वाढ, मुख्यमंत्र्यांचं गृह खातं नापास झालं, पोलीस खातं गुन्हेगारी रोखण्यात अपयशी, संजय राऊतांची टीका. पोलीस यंत्रणा या बलात्कारांना वाचवण्याच्या मागे लागलेली आहे. मला तसं वाटतंय हे सगळं पोलीस संरक्षणामध्ये हे बेकायद्याचं राज्य सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर आहे. नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल, त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाही. खासदार संजय राऊतांचं भाकीत. 17 सप्टेंबर नंतर नरेंद्र मोदींचं काय होणार सांगता येत नाही, संजय राऊतांचं भाष्य. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्यांनी आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री. नंतर पुढल्या त्यांनी प्रसंगाला सामोरं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम कठीण, केंद्रीय मंत्र्यांना खात्याचं काम सोडून विद्यापीठांचे दौरे करावे लागतात. काहीही केलं तरी जेनझी भाजपसोबत येणार नाही, राऊतांची टीका. जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय जेनजीचं? विनोद तावडेंना काही काळ वनवासात जावं लागलं होतं. तावडे जुन्या फळीतले नेते आहेत, आता पक्षात त्यांना संधी दिली जाते, संजय राऊतांचं वक्तव्य. चांगली गोष्ट आहे. मराठी माणसावर, मराठी नेत्यावर मोदींनी हा दाखवलेला विश्वास आहे. विनोद तावडे हे जुन्या फळीतले भाजपचे नेते आहेत की एका जुन्या जाणत्या पक्षावरती महाराष्ट्रात अन्याय केला. मंत्री असताना त्यांना तिकीट नाकारलं, त्यांना महाराष्ट्रातून वनवासात जावं लागलं काही काळ, पण कर्तृत्व काही लपत नाही. मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत. प्रश्न सुटला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाण्याचा जरांगेंनी इशारा दिला आहे. महापौरांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावावरून आज स्थायी समितीत गदारोळाची शक्यता. कालची रद्द झालेली स्थायी समितीची बैठक आज होणार. सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षांकडूनही प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. हिंजवडीतील वाहतूक कोंडी, रस्ते, मेट्रो, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी केली. अंबाझरी तलाव हा जलपर्णी मुक्त करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोटीतून याची सफर केली. पुण्यातील तालमींच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं आश्वासन. डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहोड यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. बैठक घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. महिला सक्षमीकरणावर आधारित आगामी बंडखोर चित्रपटाबाबत चर्चा. आगामी चित्रपटासाठी सुनेत्रा पवार यांनी मांजरेकरांना शुभेच्छा दिल्या. धुळ्यात भाजपच्या कथित शुद्धीकरण कार्यक्रमाच्या निषेधार्ह काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. मल्लिकार्जुन खरगे हे देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. त्यांच्या सभेनंतर शुद्धीकरण म्हणजे संकुचित मानसिकतेचं दर्शन असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप. जळगावात मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा अमृत महोत्सवी सोहळा पार पडणार. सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर येणार. निमंत्रण पत्रिकेवर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो. 30 ऑगस्टला सोहळा. एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचा निमंत्रण पत्रिकेत फोटो. जळगाव जिल्ह्यातील इतर 4 प्रमुख नेत्यांची नावं निमंत्रण पत्रिकेत. गिरीश महाजन खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उपस्थित राहणार का याकडे आता लक्ष लागलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत 29 ऑगस्टला न्यूयॉर्क दौऱ्यावर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची अमेरिकेत मागणी. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या अधिकाऱ्यांची मागणी. तर सरकारी नेत्यांनीही संघाच्या नेत्यांना भेटू नये अशी भूमिका.
तामिळनाडूत 234 आमदारांना मिळणार सरकारी कार. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारचा निर्णय. कारच्या देखभालीसाठी महिन्याला 75,000 रुपये देणार. प्रत्येक आमदार स्वीय सचिव ठेवू शकणार. आमदारांच्या स्वीय सचिवाला महिन्याला 25,000चा पगार. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई. आरटीओचं वायुवेग पथक जागेवर बॅच लायसन्स सस्पेंड करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका. 6 फुटांवरील पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करता येणार. गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार असल्याचं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग. शहरातील विविध ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले. धर्मशास्त्रात महासिंहस्थाचा उल्लेख नसल्याचा दावा करत साधू महंतांचा विरोध. सिंहस्थ नावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या मनमाडमध्ये ईद मिलादुन्नबीच्या जुलूसात डीजे आणि फटाके न लावण्याचा निर्णय. शांतता समितीच्या बैठकीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून ईद शांततेने आणि उत्साहात साजरी करण्याचं आवाहन. कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरणात ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. केंद्रचालक स्वतःचा ठसा देऊन प्रमाणीकरण पूर्ण करणार. तालुकास्तरीय समितीकडून शेतकऱ्याची ओळख पडताळणी करण्याचे सहकार विभागाचं सर्व जिल्ह्यांना निर्देश. बीडमधील विलासगुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरव सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा. या मागणीसाठी उद्या बीडमध्ये विराट मोर्चा. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांची माहिती. राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ. किरकोळ बाजारात साखर 65 रुपये किलोच्या घरात. महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये 2 उड्डाणपुलांना मंजुरी. कर्जतमधील वाहतूक कोंडी दूर होणार. कर्जत 4 फाटा आणि गुणगे आकुर्ले उड्डाणपुलासाठी 179 कोटी मंजूर. यवतमाळ जिल्ह्यात महागाव ग्रामीण रुग्णालयात 10 ते 12 जणांची तोडफोड. डॉक्टर आणि परिचारिकेलाही मारहाण. अपघातात शेख शाबुद्दीन जखमी झाले होते. त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याचा आरोप करत लोखंडी रॉडनं मारहाण. यवतमाळमधील डॉक्टर आणि परिचारिका मारहाणप्रकरणी महागावमधील खासगी आणि ग्रामीण रुग्णालयांचा कडकडीत बंद. अत्यावश्यक सेवा दिली जाणार. उमरखेडच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांचा निषेध मोर्चा. मागाव घटनेच्या निषेधार्थ पुसद उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद. आंदोलन. कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनचा इशारा. हिंगोली जिल्ह्यातील हट्टे गावात गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार. 50 रुपये आणि बिस्किटाचा आमिष देऊन अत्याचार. विजय खाडे, लखन खाडे, प्रवीण खाडे आणि प्रकाश खाडे या 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. सूरज शिंदे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव. सॉरी आई आणि आप्पा, नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेन असं आत्महत्येपूर्वी जी चिठ्ठी लिहिली आहे त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. नाशिकमध्ये विवाहित महिलेचा मित्राकडून खून. वादातून महिलेच्या अंगावर कार घालून हत्या. नाशिकच्या वाढीवरे परिसरातली घटना. आरोपी दीपक संदाणे अटकेत. मुंबईच्या पंतनगरमध्ये सुनेच्या हत्येची 3 लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी सासूसह 5 जणांना अटक. माजी मोलकर्णीच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची सुपारी दिली. तपासात हत्या उघडकीस. मतदार यादीत नाव घालण्यासाठी बीएलओनं 2,500 मागितले. 2,000ची लाच स्वीकारताना बीएलओ शिक्षकाला एसीबीकडून अटक. हिंगोलीत भर दिवसा गाडीची काच फोडून 3 लाखांची चोरी. अरुण टोळे यांच्या गाडीची काचा फोडण्याची घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस. मुंबईत 2 वेगवेगळ्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 79 लाखांचा गंडा. दहिसरमधील 75 वर्षीय निवृत्त आयकर अधिकाऱ्याची 51 लाखांची फसवणूक. तर बोरिवलीतील 76 वर्षीय निवृत्त महिलेची 28,70,000ची लूट.
गुजरात राज्यात भावनगर जिल्ह्यात विषारी आणि बनावट दारू पाहिल्यानं 7 जणांचा मृत्यू, 30 जणांवर रुग्णालयात उपचार. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोहीम. पुण्यातील कोंढवा परिसरात अँटी नार्को टेस्ट टास्क फोर्सची पहाटे धडक कारवाई. गांजा विक्री करणाऱ्या गणेश पाटोळेला ताब्यात घेत 3 ते 4 किलोचा गांजा जप्त. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात जुना पाणी परिसरात गांजाची शेती केल्याप्रकरणी 1 जण अटकेत. कारवाईत तब्बल 150 किलो गांजाची झाडं जप्त. गांजाची अंदाजे 7,50,000 रुपये किंमत. जळगावच्या नशिराबादमध्ये पोलिसांच्या घरात सशस्त्र दरोडा. 2 दरोडेखोर सुरी आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सोने, दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले. मालेगाव चाळीसगाव मार्गावरील बोधेफाटा परिसरात भीषण बस अपघातात जखमींची मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. जखमींच्या प्रकृतींची विचारपूस करत डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली. नाशिकच्या देवळा तालुक्यात धाडसी चोरी. घरातील कपाटातील 52,000 रोख आणि 28 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र चोरीला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. वाशिमच्या मंगरुळपीर शहरात 7 ते 8 जणांचा घरात घुसून दरोड्याचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांनी पळ काढला. गेले काही दिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीतील खेडमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या 2 संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपल्या. चोरी करणाऱ्या महिलांचा शोध सुरू. बुलढाण्यात तहसीलदारांच्या वाहनाला वाळू माफियाच्या टिप्परची धडक. तहसीलदारांना जीवे मारण्याचा रेती माफियांचा प्रयत्न. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह 4 जण बचावले. पाठलाग केल्यास जीवे मारण्याची धमकी. पोलिसात गुन्हा दाखल. जळगावमधील अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नदीपात्रात उतरून पाहणी. कांजळदा, खेडी आणि आवार परिसरात पाहणी. साताऱ्यातील कराड शहरात एका तरुणीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला. कुत्र्यानं हल्ला केल्यानंतर तरुणी रस्त्यावर कोसळली. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बस जळून खाक. विद्यार्थी उतरल्यानंतर स्कूल बसला आग लागल्यानं मोठी दुर्घटना टळली. स्कूल बसमधील बिघाड दूर करण्यासाठी चालक खाली उतरल्यानंतरची दुर्घटना. नाशिकच्या मालेगावात मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसला आग. धावत्या बसमधून अचानक धूर. बसमधील सर्व 40 प्रवासी वेळीच खाली उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली. अहिल्यानगरच्या दक्षिण भागात पावसाची शेतकऱ्यांकडे पाठ. नगर तालुक्यातील खडकीत 1.5 एकरातील 400 संत्री झाडांपैकी 100हून अधिक झाडं पाण्याअभावी जळाली. 1.5 एकरामध्ये संत्र्याची बाग आहे. 1.5 एकर संत्र्याच्या बागामधले आमचे 100 ते 150 झाडं ही पूर्णपणे जळूनच गेले. त्याच्यामुळे आम्ही ते पूर्णपणे काढून टाकले आणि उर्वरित झाडं आम्हाला जे वाटले चांगले ते पण आता पूर्णपणेच संपून जायला लागले. आणि जे आता जे फळं आलेले आहे, जे म्हणलं आता येतील 2-3 महिन्यामध्ये त्याचे पैसे होतील, ते पण होणार नाही. आता सध्याला जे लिंब एवढे आहेत ते सुद्धा पूर्ण गळून चालले. पानगळ पण सगळीच होत आहे. नाशिकमधील हरिहरगड अनिश्चित काळासाठी बंद राहणार. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्यानं वनविभागाचा निर्णय. दाट धुक्यामुळे गडावर चढाई धोकादायक. महाबळेश्वरवर धुक्याची चादर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा धुक्यात हरवल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल. भिवंडीतल्या लोणाड परिसरात शेत जमिनीवर आणि गावठाण जागेत जबरदस्ती भराव टाकल्याचा प्रकार. काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप. न्यायालयाची स्थगिती असताना विकासकांकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णेबंदर मोहल्ल्यात मानवी वस्तीत घोरपड शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. माहिती मिळतात सर्पमित्र प्रीतम साठिवलीकरांनी घोरपडीला सुरक्षितपणे पकडलं. एव्हीपी माझानं दाखवलेल्या ऑपरेशन आश्रमशाळेची दखल ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी घेतली. सोमवारी सर्व आश्रमशाळकांची मुंबईत बैठक होणार. सुधारणेसाठी आश्रमशाळांना 6 महिन्यांची मुदत दिली जाणार. सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची बैठक त्यांच्या सगळ्या प्रमुख जे आहेत
त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे, ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू. भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार. शालेय शिक्षण विभागाकडून 174 कोटी 19 लाखांचा प्रस्ताव हा अटी शर्तींसह मंजूर. वाशिमच्या चाकूरमधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाडा थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष. शाळेतील शौचालयाला दरवाजा नाही तर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील पळसण गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळत नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे कृष्णा चौधरींचा आरोप. आश्रमशाळेत राहणाऱ्या 440 विद्यार्थी सोयीसुविधेअभावी बाधित. धाराशिव जिल्ह्यातल्या होर्टीमध्ये दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेची दुरावस्था. म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न ठेवलं जाते. वर्गखोल्यात सिमेंटची पोती तर शाळेतील रद्दीचे गठ्ठे. विद्यार्थ्यांना जेवणही मिळत नसल्याची तक्रार. शाळा आणि संस्था चालकांचं दुर्लक्ष. सीदेबीचे प्रमुख अभिजित दिपकेंकडून लातूरच्या उजनी जिल्हा परिषद शाळेची पाहणी. स्कूल ठीक करू अभियानाअंतर्गत शाळेला भेट देत अनेक प्रश्न उपस्थित. शाळेतील विविध बाबींचीही माहिती. तुमचा धर्म कुठंच जाणार आहे. धर्म आहे, राहणार, आधीही राहिलेला आहे. पण जे तुमचे मुलं आहे ना, त्यांचं भविष्य हातातून निघून जाऊ शकतं जर तुम्ही आवाज नाही उठवला तर. तुम्हाला त्याच्यासाठी आता एकत्र यावं लागेल. जसे प्रत्येक गावात वादविवाद असतात, तुमच्या गावातही असतील. ते वादविवाद तुम्ही आता थोड्या दिवसांसाठी बाजूला ठेवा. नंदुरबारमध्ये नवापूर खांडबारा एसटी बस सेवा बंद. ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष. एसटी अभावी विद्यार्थ्यांची 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पायपीट. पालकांचा संताप. 3 दिवसात बस सेवा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा. राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दरमहा आर्थिक मदत. 2000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा प्रयत्न. पॉकेट मनीमुळे मुलं वाया गेली तर काय करणार. मनविसेचे अमित ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल. मुलांना व्यसन लागलं तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का. अमित ठाकरेंची विचारणा. नाशिकच्या दुर्गम आदिवासी भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचवण्याची चाचणी सुरू. अतिवृष्टी, पूर किंवा रस्ते बंद असतानाही औषध आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. डोंबिवलीत खड्ड्यांमुळे प्रगती कॉलेजपर्यंत येण्यासाठी 2 तास लागले. अमित ठाकरेंच्या संतप्त प्रतिक्रिया. ठाकरेंबाबत सरकार काय करतंय, ठाकरेंचा सवाल. झारखंड विधानसभा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र. जेपीएससी, जेएसएससी, सीजीएल आणि रद्द झालेल्या अन्य परीक्षातील अनियमिततेची निष्पक्ष सीबीआय चौकशीची मागणी. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील मंजूर हद्दीबाहेरील अनधिकृत स्ट्रक्चरवरील बुलडोझर रांगेच्या व्यवस्थेसाठी लावलेले बॅरिकेड्स हटवले तर इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स आणि पार्किंग पोल हटवल्यानंतर भारताची कारवाई महत्त्वाची. उत्तर प्रदेशातील मोहब्यात खराब रस्त्याविरोधात विद्यार्थ्यांचा झाशी मिर्झापूर महामार्गावर रस्ता रोको. पोलिसांचा विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. 3 तासांच्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचं आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे. आसामच्या होजाई जिल्ह्यातील हवाईपूर परिसरात हत्तींचा कळप. रेल्वे रूळ ओलांडत असल्याची माहिती मिळताच राजधानी एक्सप्रेस रोखली. आसामचे मंत्री जयंत मल्ल बरुवा यांनी सोशल मीडियावर दिली माहिती. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब रेल्वे पुलावरून वंदे भारत एक्सप्रेसचा प्रथमच 100 किलोमीटर प्रति तास वेगानं प्रवास. 359 मीटर उंच चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच पूल. अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीताकडून घटस्फोटाची केस मागे. गोविंदा आणि सुनीतामधले मतभेद संपल्याचा मॅनेजर शशी रंजनचा दावा. काही झालं नाही, सोडून द्या, मुलगा यशवर्धनची प्रतिक्रिया.